नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आहे 5 जानेवारी 2026. तर आपला हा हवामान अंदाज आहे एप्रिल महिन्यामधला. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्या एप्रिलपर्यंतचा म्हणजे जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंतचा सर्वात मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीपासून आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यापेक्षाही एप्रिलमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. ते कोणत्या तारखेला पावसाची शक्यता आहे आपण ह्याच अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. मुख्यत्वे जानेवारीमध्ये जर पाहिजे तर आजचा जानेवारी, आज 5 तारीख आहे आणि आज 5 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. आज 5 तारखेला त्यामध्ये परभणी, हिंगोली, बीड या भागामध्ये, अहिल्यानगर, पुणे आणि अहिल्यानगर, पुणे या भागामध्ये एखाद-दोन ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे. हलक्या पावसाची शक्यता बघा, म्हणजे मीडियावर, सोशल मीडियावर पाऊस पडला म्हणून अशा बातम्या येत आहेत की पुणे, अहिल्यानगरचा हा भाग, अकोला आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आणि इकडे पुण्याच्या ह्या भागामध्ये पाऊस पडला म्हणून ते ढग जे होते ते पाऊस पडला. म्हणजे कसं त्यामुळे सांगतो तुम्हाला मी, हा पावसाचा अंदाज पडेल म्हणून, की पाऊस पडेल म्हणून असं कोणाचाच अंदाज नव्हता आणि मॉडेलचाही अंदाज नव्हता. मग तो पाऊस पडला कसा? तर त्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्हाला की हे जो भाग आहे हा कोकण किनारपट्टी भाग आणि इकडचा हा प्रदेशीय भाग म्हणजे मैदानी प्रदेशीय भाग आणि हा पर्वतीय भाग. आणि इथून ह्याच्यापासून इकडे जो आहे ते टेम्परेचर जवळच टेम्परेचर इथं जास्त असतं. इथं हे म्हणजे समुद्र किनारपट्टीचं टेम्परेचर जास्त आणि इकडचं टेम्परेचर कमी, म्हणून इथं काय होते, ढगाची निर्मिती कधी कधी एखाद्या वेळेस हवेचा वेग जर कमी असेल तर तिथं कमी कालावधीमध्ये ढग निर्माण होतात आणि ते विघरूनही जातात. त्यामुळे तिथे पाऊस पडलेला आहे. या भागामध्ये ढगाळ वातावरण होतं, धुरकट ढगाळ वातावरण होतं, पण ह्या भागामध्ये म्हणजेच ह्या भागामध्ये कुठेही पाऊस पडलेला नाही इकडे ह्या भागामध्ये. आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागामध्ये थोडीफार ढग होते पावसासारखे थोडी, पण तोही तिथे पाऊस पडला का नाही असं काय तिचं अजून हे नाही आहे. पण त्या भागामध्ये 1-2 जागेवर पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये, त्यामुळे पाऊस पडलेला आहे. तर यामध्येच 1-2 दिवस अजून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. परत पुन्हा जानेवारीमध्ये असा काय मोठ्या पावसाची शक्यता नाही. फेब्रुवारीमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये, आणि मार्चमध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे. आणि एप्रिलमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. तर एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये जे आपल्या खेडेगाव असतील या भागामध्ये आता मार्च आणि एप्रिलमध्ये यात्रा असतात. यात्रानिमित्त अखंड हरिनाम सप्ते असतात किंवा यात्रा सुद्धा असतात. तर त्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1-2 तारखेपासून 1 तारीख, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर आमच्या गावची जत्रा सुद्धा म्हणजे यात्रा आणि जत्रा एकच दोन्ही झाली, पण त्यावेळेस म्हणजे 6 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता. आणि एकंदर 3 तारखेपासून, एप्रिलच्या 3 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत जास्त अवकाळी पावसाचं वातावरण राहणार आहे. आणि तो अवकाळी पाऊस असणार आहे, त्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडणार आहे. तो पाऊस हा जास्त स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता, त्यामध्ये थोडा बदल सुद्धा होऊ शकतो. कोणत्या भागामध्ये जास्त पडण्याची शक्यता आपण सध्या जरी सांगाल, पण नंतर त्यामध्ये आपण उदाहरणार्थ सांगितलं, आपण समजा एखादा जिल्हा त्या भागामध्ये, पण त्या भागाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे सुद्धा चांगला पाऊस पडू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. पण एकंदर सांगायचं म्हणजे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा, बीड, छत्रपती संभाजीनगर हे मुख्य 3 जिल्हे ते जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील त्यावेळेस पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हा, बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये हा जो भाग आहे महाराष्ट्राचा मध्य भाग आहे, ह्या भागामध्ये जास्त ऍक्टिव्हिटी राहण्याची शक्यता आहे त्यावेळेस. तर इतरत्र भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील तो पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, कोकण किनारपट्टी, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील तो पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील तो पाऊस पडणार आहे. पण हा पावसाचा कालावधी चांगला 10-12 दिवसाचा कालावधी राहण्याची शक्यता आहे त्या पावसाची. आणि तो पाऊस हा अवकाळीच पाऊस असणार आहे. त्यामध्ये त्या पावसापासून वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडासह तो पाऊस पडणार आहे. आणि त्या कालावधीमध्येच आपल्या शेतकऱ्यांचे म्हणजे गव्हाची सुगी असेल तर गव्हाची सुगी म्हणजे गहूची सुद्धा काढणीला आलेली असेल किंवा ज्वारी सुद्धा काढणीला आली आहे, तर तो वेळेतच त्या अगोदरच थोडीफार जर काढणीला आली असेल तर तुम्ही लवकरच सुद्धा उरकून घेऊ शकता. कारण तो पाऊस जवळपास, मी आज सांगतो सध्यातील, तो पाऊस 80% पाऊस पडण्याची शक्यता आहे. 80% माझा अंदाज तिथे जानेवारीमध्ये गेलेला आहे. तो पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हे झाला आपला अंदाज. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.